आदिपर्व भाग 214 अर्जुन वनवास पर्व सुरू. वैशंपायन सांगतात, तो नियम ते पाळत आपलं जीवन मजेत जगत असतात. त्यांच्या सामर्थ्याने ते अनेक राज्य जिंकतात, आपल्या राज्याचा विस्तार करतात. त्यांच्या राज्यात अन्याय ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती. गुणी इसम त्या राज्यात राहूच शकत नसायचा. त्यामुळे सर्व दूरवरून गुणीजन इंद्रप्रस्थात राहायला येत होते. पांडवांच्या घरात मर्यादा तत्वांचं अनुचरण होत असल्यामुळे कोणीही आपली मर्यादा देखील ओलांडत नसे. म्हणून कुठेही कुठल्याही तक्रारीला वावच नव्हता. कृष्णा आपल्या 5 पतींबरोबर सुखाने संसार करत होती. सर्व काही आनंदमय होतं. परिणामस्वरूप कुरु जंगल पुण्यमय झालेलं होतं. इंद्रप्रस्थाची समृद्धी नजर लागावी अशी होत होती. म्हणतात ना, सगळं काही कायमच तसं राहत नाही. त्याप्रमाणे काही चोर त्या पवित्र शहरात आले. तिथे असलेल्या एका ब्राह्मणाच्या गायी चोरून पसार झाले. त्यामुळे चिडलेला तो ब्राह्मण राजवाड्याकडे आला आणि अर्जुनाच्या वाड्यापुढे जोरजोराने ओरडून तक्रार करू लागला. अहो राजे पांडव, हे पहा, माझ्या गायी तुमच्या राज्यात चोरीला गेलेल्या आहेत. हा कोणता अनर्थ इंद्रप्रस्थात होत आहे? असं ओरडत राहिला. कृपया त्यांचा पाठलाग करून माझ्या गायी मला परत मिळवून द्या. असं जर होऊ लागलं तर आम्ही यज्ञ कसे करणार? जर तुम्ही मला माझ्या गायी ताबडतोब मिळवून दिल्या नाहीत तर इंद्रप्रस्थात येण्याचा माझा उद्देशच निष्फळ ठरत आहे. आम्ही ब्राह्मण समजत होतो इथे अनर्थ कदापिही होणार नाही, पण आता विपरीत झालेला आहे. जसं सिंहाच्या गुहेत कोल्हा शिरलेला आहे. त्या ब्राह्मणाचा तो अकांत सगळ्यांनाच ऐकू जात होता. त्यामुळे अर्जुन पहिल्या मजल्याच्या सज्जात आला आणि ब्राह्मणाला म्हणाला, थांब ब्राह्मणा, मी त्वरितच बंदोबस्त करतो. असे ज्ञानी सांगतात, जो राजा प्रजेकडून त्यांच्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा संरक्षणासाठी घेतो, तोच जर पुरेसं संरक्षण देऊ शकत नसेल तर तो राजा चोराहूनही जास्त पापी ठरतो. अशा राज्यात शहाण्यांनी देखील राहू नये. मी पुरता बुडलेलो आहे, कृपया मला वाचवा. वैशंपायन पुढे सांगत असतात, धनंजय कुंतीचा पुत्र असं परखड बोलणं ऐकून त्याला सांगतो, कृपया निर्धास्त रहा, मी तुमच्या गायी आणून देतो. अर्जुन त्याची शस्त्र आणण्यासाठी लगबगीने शस्त्र जिथे ठेवलेली असतात त्या दालनात शिरतो. तो हे विसरलेलाच असतो की त्या दालनात त्यावेळी युधिष्ठिर राहत होता. त्यावेळी तो द्रौपदीबरोबर असतो. नियमांचं उल्लंघन होईल म्हणून तो तसाच त्या दालनाबाहेर उभा राहतो. तिथे वाड्याबाहेर तो अभागी ब्राह्मण जोरजोराने ओरडून त्याला हाका मारीत असतो. मग अर्जुन विचार करतो, जर मी त्या दालनात शिरलो तर नियमांचा भंग होईल, मला वनवासात जावं लागेल आणि जर मी शस्त्र घेतली नाही तर ते चोर गायी घेऊन पळून जातील. काय महत्त्वाचं आहे? मी त्याच्या गायी त्याला मिळवून दिल्या तर आपल्या कुरु घराण्याची ब्राह्मणात नाचक्की होईल. त्यामुळे कोणती गोष्ट जास्त योग्य ते तो पाहत होता. ब्राह्मणांच्या गायी त्याला मिळणं आणि राज्यात घुसलेलं चोर पकडणं अर्जुन जास्त महत्त्वाचं समजतो. राजाचं कर्तव्य त्याच्या निजी जीवनापेक्षा जास्त मोलाचं आहे हे आता तो लक्षात घेतो. ब्राह्मणाला किंवा कोणत्याही प्रजाजनाला संरक्षण न देणं ते पापच ठरेल. नियम मोडण्याची चूक करणं परवडेल, पण राज्य कर्तव्यात खंड पडण्याचं पाप परवडणारच नाही असं तो समजतो. आणि शेवटी निर्णयाचा निर्धार घेऊन तो महारथी शत्रुघ्न राजा अर्जुन त्या दालनात जाऊन ती शस्त्र घेतो आणि निघतो. काय गडबड आहे ते पाहण्यासाठी त्याचा मोठा बंधू युधिष्ठिर तिथे येतो आणि त्याला समजते की अर्जुनाने नारदांपुढे घेतलेली नियम पाळण्याची शपथ मोडलेली आहे. अर्जुन त्याच्या भावाला काय परिस्थिती उत्पन्न झाली आहे ते थोडक्यात सांगतो आणि त्वरितच चोर पकडण्यासाठी निघून जातो. धनंजय त्या ब्राह्मणाला सांगतो, चिंता करू नकोस, लवकरच तुझ्या गायी तुला मिळतील. ते दोघं रथात बसतात आणि चोराच्या दिशेने प्रयाण करतात. थोड्याच वेळात ते त्या चोरांना गाठतात आणि बाणाने त्यांना जायबंदही करतात. ब्राह्मणाला त्याच्या गायी मिळतात. ब्राह्मण राजाचे शतशः आभार मानतो आणि अनेक आशीर्वादही देतो. त्या चपळाईमुळे इंद्रप्रस्थाची शान कितीतरी उंचावते. लोक पांडवांची स्तुती करायला लागतात. अर्जुन ती कामगिरी उरकल्यानंतर घरी येतो आणि सर्व वडीलधाऱ्यांना जे घडलं ते सांगतो. शेवटी अर्जुन युधिष्ठिराकडे पाहून त्याची क्षमा मागतो आणि त्याने नियम मोडला आहे तेव्हा तो प्रायश्चित्त करण्यासाठी 12 वर्ष वनवासात जाण्यास तयार असल्याचंही सांगतो. तो सगळ्या पांडवांना सांगतो की त्याने तसं केलं कारण राज्याच्या इभ्रतीसाठी तसं करणं अत्यावश्यक होतं.
जर तो नियमांचे बंधन जास्त महत्त्वाचं मानून तसाच बसला असता तर चोर पळून गेले असते आणि आपल्या राज्याची नाचक्की झाली असती. म्हणून त्यांनी तो नियम मोडला आणि त्यानुसार तो प्रायश्चित्त करण्यासाठी वनवासात जाण्यास तयार आहे. त्याचं स्पष्टीकरण ऐकून त्याचा ज्येष्ठ बंधू फार दुःखी झाला. तो धनंजयाला म्हणतोय, अरे निष्पाप भावा, मला जर कोण्या योग्यतेचा अधिकारी असेल तर माझं ऐकशील? तू जे केलंस आणि ज्या उद्देशाने केलंयस ते पाहता तू कोणताही नियम मोडला असं मला तरी काही वाटत नाही आहे. माझ्या मनात तुझ्या त्या आगंतुक येण्याबद्दल कोणताही आक्षेप नाही आहे. लहान भाऊ मोठ्या भावाच्या खोलीत केव्हाही येऊ शकतो असा तर रिवाजच आहे. आपल्यात हे सुद्धा जाणतोयस की. परंतु जर मोठा भाऊ धाकट्या भावाच्या खोलीत गेला तर त्याच्या परवानगीशिवाय तर ते मात्र आक्षेपार्ह मानलं जातं. आणि म्हणूनच माझी तुला विनंती आहे की तू कृपया तुझ्या वनवासात जाण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करावास. तुझ्या ह्या कृत्याने तू अनैतिक कारणाने तिथे आला होता हे सिद्ध होत नाही, म्हणून तू तुझी ती आगळीक विसरूनच जा. ते मोठ्या भावाचं मत ऐकून तो तत्वनिष्ठ सात्विक अर्जुन बोलतो, तुझं सांगणं मी ऐकलं आहे, पण जे तत्व मानतात ते त्यापासून विचलित होत नाही. मग त्याचा परिणाम काहीही होऊ देत. कारण तत्वनिष्ठा हे एक साधन आहे शुद्ध जीवन जगण्याचं. द्रौपदीसुद्धा त्याला सांगते की अशा सामान्य गोष्टी एवढ्या मनाला लावून घेणं तिला योग्य वाटत नाही. नकुल म्हणतो, नियम करताना सर्व शक्यतांचा विचार नारदांनी केला नव्हता हेच खरं आहे. यापुढे कोणतेही नियम करताना त्यात भावनाविशेष जर असेल तर असं होणारच, म्हणून सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन त्यानुसार नियम केले पाहिजेत. आणि त्यानुसार नियम केले गेले तर अशी परिस्थिती येणार नाही. विवेकांनी परिपूर्ण असे नियम केले गेलेच पाहिजेत. परंतु जर का एखादा नियम स्वीकारला गेला की मग तो कितीही अर्धवट असला तरी त्याचं पालन करणंच योग्य आणि ते संबंधितांना बंधनकारकच असतं. कारण त्यालाच तर तत्वनिष्ठा म्हणतात, जी धनंजयात ठासून भरलेली आहे. आता ह्या नियमात आपण नारदांच्या परवानगीशिवाय फेरबदल करू शकत नाही. म्हणून जिष्णूचं म्हणजेच अर्जुनाचं वनवासात जाणं क्रमप्राप्तच होतं. वैशंपायन पुढे सांगतात, त्यानंतर युधिष्ठिराच्या आज्ञेने तो पांडव तिसरा सगळ्यांना सोडून 12 वर्ष वानप्रस्थात जातो. अशा रीतीने आदी पर्वातील अर्जुन वनवासाचा पर्वाचा 214वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 215. अर्जुन वनवास पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की कुरुवंशाचा दीपक महायोद्धा अर्जुन वनात जाण्यासाठी निघतो, तसे त्याला निरोप देण्यासाठी वेदशास्त्र संपन्न असे काही ब्राह्मण त्याच्याबरोबर काही अंतर चालतात. त्याप्रमाणे इतर ज्ञानी, संगीतकार, वेदांच्या विविध शाखांचे किल्ल म्हणजे वेदातील गुप्तार्थ किंवा वेदातील कोडी जाणणारे, पुराणाचं वाचन करणारे काही वानप्रस्थी स्वतः असे बरेच जण त्याला साथ देत वनात शिरतात. त्यातील ब्राह्मण स्वर्गीय धून आळवीत आळवीत चालत होते. जसं काही इंद्र चालला आहे आणि त्याच्याबरोबर मरुत त्याला साथ देत आहे असंच दिसत होतं. वनात काही अंतरानंतर त्यातील काही सारथी आपापल्या प्रमाणे निघून गेले आणि काही अर्जुनाबरोबर त्याच्या भटकंतीस सुरुवात करतात. तो भरत वंशाचा शिरोमणी अनेक प्रेक्षणीय आणि आनंद देणारे प्रदेश भटकत पाहतो आणि त्यातच त्याला सुंदर तलाव, समुद्र, नद्या, अरण्य, माणसाच्या वस्तीची गावं असं बरंच काही होतं. कालांतराने तो गंगा नदीच्या उगमाकडे पोचतो. तिथे वनवासाच्या काळात राहण्याचा तो बेतही करतो. वैशंपायन पुढे जनमेजयाला सांगतात, अरे राजा, आता ऐक काय झालं ते. तिथे जेव्हा तो आणि त्याच्याबरोबर चालणारे ब्राह्मण पोचले आणि तिथेच वस्ती करू लागले, तेव्हा त्यांनी अनेक अग्निहोत्र केली. त्या पवित्र ब्राह्मणांनी केलेल्या यज्ञयागामुळे तो गंगा किनाऱ्यावरील वनप्रदेश अधिकच सुंदर झाला. तिथली दैवतं त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एके दिवशी तो नरश्रेष्ठ पांडव स्नानासाठी आणि तिला अर्घ्य देण्यासाठी गंगेच्या पाण्यात उतरला. गंगेत उतरल्यानंतर अर्जुन त्याच्या पितरांना स्मरून अर्घ्य देतो. त्यानंतर तो यज्ञविधी करण्यासाठी तिथून उठतो. तेवढ्यात कोणीतरी शक्तिमान त्याला जोराने त्या पाण्यात खेचून तळाला नेतो. नागदेवांच्या राज्याची कन्या उलुपी त्याला खेचून तिथे नेत असते. तिला तिच्या तरुण वयामुळे कामदेवाची बाधा झालेली असते आणि त्या वेगात ती तसं करते. त्याला उलुपी नागराजाच्या सुंदर आणि विशाल वाड्यात, कौरवांच्या वाड्यात नेते. तिथे अर्जुन पाहतो ते तिथे एक होमकुंड पेटलेलं असतं.
ते पाहताच तो आपलं यज्ञकार्य त्या अग्निकुंडात मोठ्या भक्तिभावाने उरकतो. ज्या भक्तीने त्या पांडवाने अग्नीत तूप वाहिलं त्यामुळे तो अग्नी त्यावर संतुष्ट होतो. ते सगळं उरकल्यावर तो त्या सुंदर युवतीकडे पाहतो, हसतो आणि बोलतो, अगं सुंदरी, काय हा अविचारपणा तू करतेस? हा प्रशस्त वाडा कुणाचा आहे? तू कोण आहेस? तू कुणाची मुलगी आहेस? हे प्रश्न ऐकल्यावर उत्तेजित होऊन ती नागकन्या त्याला सांगते, नाग घराण्यातील ऐरावताच्या कुळातील एक नागराजा आहे. त्याचं नाव कौरव्य आहे. त्याची मी मुलगी आहे. माझं नाव उलूपी आहे. तुला गंगेत अर्घ्य देताना पाहिलं तेव्हा तुझं कुळ कोणतं ते मी समजले आणि माझा तोल गेला. मी तुला खेचून इथे आणलं. मला तुझ्याबद्दल वासना झालेली आहे. कृपया तू माझा त्यासाठी स्वीकार कर. ते ऐकल्यानंतर शांतपणे तो शूर योद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या ज्येष्ठ भावाच्या आज्ञेने मी तूर्त एका तपासाठी ब्रह्मचर्य व्रतात आहे. त्यामुळे ते शक्य होणार नाही. मी वाटेल तसे करण्यास स्वतंत्र नाही आहे. तरी तू ते समजून घे. पुढे तो पांडव तिला सांगतो की जरी मी प्रत्यक्ष तुझ्याशी संबंध करू शकत नसलो तरी इतर प्रकारे मी तुला रिझवू शकतो, ज्यामुळे मी कोणतंही पापकर्म करणार नाही आणि माझ्या व्रतात बाधा होणार नाही. असं जर तुला चालत असेल तर मला तू सांग. उलुपी त्याला सांगते, अरे पांडवा, तू का असं पृथ्वीवर भटकत आहेस, ब्रह्मचर्य पाळत आहेस हे मला माहीत आहे. मला माहिती पण आहे की त्या प्रकाराचा नियम तुम्हा भावंडांना बंधनकारक आहे. हे सुद्धा मला माहीत आहे की तुमची एक समायिक पत्नी आहे जी द्रुपदाची यज्ञसिद्ध कन्या आहे. हे सगळं त्या एका द्रौपदीमुळे झालेलं आहे. तू केवळ त्या अटीचं प्रामाणिकपणे पालन करत आहेस हे सुद्धा मी जाणते आहे. एवढं बोलल्यानंतर ती अर्जुनाकडे निरखून पाहते आणि नंतर सांगते, हे बघ, माझ्याशी संबंध घेतल्यामुळे तू तुझी अट मोडणार नाही असं मी करून घेईन. मला सुख देण्यामुळे तुला यत्किंचितही दोष लागणार नाही. त्या माझ्या क्लुप्तीमुळे उलट मला वाचवण्याचं पुण्य तुला मिळेल असं मी करीन. एखाद्याला वाचवण्याने कुणालाही दोष लागत नाही हे तुला माहीत आहे. मग हे व्रत मोडण्यामुळे जर तुला समजा दोष लागला तर त्यापेक्षा तुला मला वाचवल्याचं जे श्रेय मिळेल ते केव्हाही जास्त श्रेष्ठ असेल हे तुझ्या लक्षात आलं का? तुला आठवतंय का जेव्हा तू तुझी शस्त्र घेण्यासाठी त्या दालनात गेला होतास त्याच वेळी तू असाच तौलनिक विवेक करून पुढची पावलं टाकलीस. त्यामुळे तुझा आणि तुझ्या कुळाचा गौरवच झाला होता हे लक्षात तू घे. जेव्हा कुठल्याही 2 कामात निवड करायची असते तेव्हा त्यातील जास्त चांगलं काम निवडायचं असतं. हा नियम तर तुला माहीत आहे ना? जेव्हा कुठल्याही 2 दोषात म्हणजे पापात निवड करायची तेव्हा त्यातील कमी प्रतीचा दोष स्वीकारायचा असतो. त्या तर्कानुसार मी जे काही सांगते ते तू करशील तर तुझं आणि माझं असं दोघांचं हित साध्य होईल. आता ऐक मी काय सांगते ते. मी तुझी भक्त आहे आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जर तू मला शांत केलं नाहीस तर मी स्वतःला जाळून घेईन. मी तुझ्या आश्रयाला आलेली आहे. अशा परिस्थितीत तू जर एका मुलीचा अव्हेर केलास तर ते पाप तुला नक्कीच लागेल. कारण मुलीचा अव्हेर करणं पापासमानच असतं. पुरुषाची विनंती नाकारण्यास स्त्रीला धन्यता प्राप्त होते, पण स्त्रीची विनंती नाकारणारा पुरुष नामर्द समजला जातो. म्हणून मला तुझ्या बाहूत घेऊन तू पुरुषार्थ सिद्ध करशील आणि मला संतुष्ट केल्याने पुण्यही मिळवशील. पुन्हा आणखीन एक ऐक, ब्रह्मचर्य मनाचं असावं लागतं, शरीराचं नाही. कारण तुला माहीत आहे की पुरुषांचं वीर्य गळतच असतं. मग तो भोगी असू देत किंवा ब्रह्मचारी असू दे, पुरुषाचं शरीर कधीच ब्रह्मचारी नसतं. त्याचं मन बुद्धी ब्रह्मचारी असू शकते. म्हणून तू मनाने माझ्यापासून दूर राहून तुझं ब्रह्मचर्य सांभाळ आणि तुझ्या या देखण्या कायेने माझी मदत कर. ते माझ्या स्वाधीन कर, म्हणजे तुझं व्रत सांभाळलं जाईल आणि माझी इच्छासुद्धा तू सांभाळशील. माझ्याशी तुझं शरीर रममाण असताना तुझा आत्मा त्या कृत्यापासून अलिप्त ठेव, जसं तुझ्या आजोबांनी कृष्णद्वैपायनाने अंबिका आणि अंबालिकेशी संबंध घेताना केलेलं होतं. म्हणून त्यांचं ब्रह्मचर्य अबाधित राहिलेलं आहे. अशा ब्रह्मचार्याला निर्गुण ब्रह्मचर्य म्हणतात. पुढे ती नागकन्या अर्जुनाला सांगते, सगळे ऋषी मुनी आपलं ओज म्हणजे वीर्य व्यर्थ जाऊ नये म्हणून अशा मार्गाने आपल्या वंशाची तपस्येची परंपरा शाश्वत करत असतात.
वैशंपायन पुढे सांगतात, ते उलुपीचं बोलणं ऐकून आणि त्यातला युक्तिवाद समजून अर्जुन तिला मदत करण्यास तयार झाला. तो सगळी रात्र तिच्याशी घालवतो आणि जेव्हा सूर्य उगवला तेव्हा तो तिच्याबरोबर त्या नागराजाच्या वाड्यातून बाहेर येतो. उलुपी संतुष्ट झाल्यामुळे त्याला एक वर देते. त्यामुळे अर्जुन पाण्यात अदृश्य होऊ शकणारा होतो. त्या आशीर्वादामुळे तो पांडव कोणत्याही भूजल प्राण्यास म्हणजे जमीन किंवा पाण्यात राहणारे तसे सुसर, मगर इत्यादी लढाईत हरवू शकणार असतो. अशा रीतीने आदी पर्वातील अर्जुन वनवास पर्वाचा 215वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 216. अर्जुन वनवास पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की अरे जनमेजया, धनंजयाला गंगेच्या काठावर आणून उलुपीने सोडलं आणि ती परत माघारी गेली. अर्जुन किनाऱ्यावर त्याची वाट पाहत बसलेल्या ब्राह्मणांना जे घडलं ते सांगतो. ते ब्राह्मण त्याला म्हणतात की त्याने जे केलं त्यामुळे तो अजूनही व्रतस्थच राहिलेला आहे. शरीरापासून मन आणि बुद्धी अलिप्त ठेवून कर्म करण्याचं त्या प्रसंगामुळे अर्जुन शिकला. नंतर तो हिमालयातील उंच शिखरांच्याकडे गेला. त्यातील अगस्त्यवट नावाच्या जागी तो पोचला. त्यानंतर तो वसिष्ठांच्या आश्रमाकडे गेला. तिथून तो पुढे भृगुर शिखरावर गेला. तिथे स्वतःला शुद्धिविधी करून तो पवित्रही झाला. त्या ठिकाणी त्यांनी ब्राह्मणांना पुष्कळ दानं केली. त्यात कित्येक गायी आणि घरंही होती. त्यानंतर तो पांडव राजा अतिपवित्र समजलेल्या हिरण्यबिंदू नावाच्या तीर्थक्षेत्री पोचतो. तिथे आचमन घेऊन अर्घ्य देऊन पूजाही करतो. त्या अतिउंचावरील प्रदेशाची फेरी झाल्यावर तो आता उतरण्याच्या तयारीला लागतो. त्याच्याबरोबर ते ब्राह्मण होते. त्यांच्यासह तो पूर्वेकडील प्रदेश पाहण्यासाठी त्या दिशेकडे निघतो. तो श्रेष्ठ कुरु राजपुत्र अशा रीतीने तिथली सगळी पवित्र तीर्थक्षेत्र चालत जात पाहतो. त्याकडील नद्यांच्या पवित्र पाण्यात स्नान करून मोठं पुण्य प्राप्त करतो. त्यानंतर तो तेथील नैमिषारण्याकडे म्हणजे आसामातील अरण्यमय प्रदेश तिथे निघतो. तिथे तो उत्पालिनी म्हणजे कमळांनी भरलेली नदी, नंदा, अपरानंदा, प्रसिद्ध कौशिकी आणि पुन्हा गंगा असा त्याचा प्रवास होतो. त्या नद्यातून आंघोळी करून तो भरपूर पुण्य मिळवतो. त्याच्याबरोबर असलेले ब्राह्मण त्याचं कर्मकांडयुक्त विधी त्याचबरोबर करत असतात. त्यानंतर तो आणि त्याचे सहप्रवासी ब्राह्मण वंग देशात येतात. तिथून ते सगळे कलिंग देशात जातात. त्या प्रदेशातील सगळी तीर्थक्षेत्र तो पाहतो आणि विधीपूर्वक त्या तेथील रिवाजानुसार पवित्र कार्यसुद्धा करत असतो. ठिकठिकाणी तो गोदान, धनदान ब्राह्मणांना प्रथेनुसार देत असतो. आत्तापर्यंत अर्जुनाला साथ देणाऱ्या त्या ब्राह्मणातील बहुतेक कलिंग देशाच्या सीमेवर त्याचा निरोप घेतात. त्यापुढे ते त्याला सोबत न करता त्याने यापुढे एकट्यानेच वनवास करावा असंही ते त्याला सांगतात. आणि तिथूनच त्यांच्याबरोबर आता फार थोडे साथी आपल्याला उरलेले असताना त्यांना घेऊन तो पूर्व सागराकडे जातो. यापुढे त्याला दक्षिण दिशेकडील गोष्टी दिसू लागतात. वेगळ्या प्रकारचे लोक, तीर्थक्षेत्र, घरं, वाडे, महाल असे बरेच तो पाहत फिरत असतो. ते करत असताना तो महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी पोचतो. तेथील थोर वैराग्य संपन्न संन्याशांना भेटतो. तिथून तो पुन्हा समुद्र किनाऱ्याने उत्तर दिशेला मणिपूरला जातो. तिथून तो ख्यातनाम चित्रवहन राजा मणिपूरचा त्याला भेटतो. मणिपूरच्या राज्याला एक कन्या असते. तिच्या अप्रतिम देखणेपणासाठी ती सगळीकडे प्रसिद्धच असतं आणि तिचं नाव चित्रंगदा असतं. अर्जुन तिला तिच्या महालात हिंडताना पाहतो. अर्जुनाला ती हवीशी वाटते. अर्जुन चित्रवहनाला सांगतो, मी कुरु वंशाचा क्षत्रिय राजपुत्र असून देशाटन करण्यासाठी फिरत आहे. मला तुमची कन्या पत्नी म्हणून योग्य वाटते आहे. ते ऐकून तो मणिपूरचा राजा त्याला विचारतो, तू कुणाचा मुलगा आहेस? अर्जुन उत्तर देतो, मी धनंजय पंडूचा पुत्र. ते ऐकून तो राजा मृदू आवाजात जसं प्रेमाने बोलतात तसा अर्जुनाला सांगतो, आमच्या घराण्यात एक राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं प्रभंजन. त्याला मूल होत नव्हतं. मूल व्हावं म्हणून त्याने पुष्कळ व्रतवैकल्य केली. त्याच्या त्या तपस्येने संतुष्ट झालेले महादेव उमापती हातात पिनाक नावाचं धनुष्य घेऊन उभा असतो आणि त्या आमच्या पूर्वजाला वर देतो की तुला मुलगा होईल आणि यापुढे तुझ्या घराण्यात प्रत्येकाला केवळ एकच अपत्य होईल. त्याप्रमाणे आमच्या इथे एकच मूल होतं. माझ्या आधीच्या सगळ्या पुत्रांना एकच पुत्र आहे, पण मला एक कन्या झाली आहे.
माझ्या राज्याला वारस म्हणून मी माझ्या मुलीला पुत्रिका म्हणजे पुत्रिकेला पुत्राचे सगळे हक्क प्राप्त होतात. ती पुत्राप्रमाणे घराण्याचं नाव चालवते. तिचं लग्न कन्यादानाशिवायच होतं. ते केलेलं आहे. जर तुझ्यापासून तिला पुत्र झाला तर तो मला पाहिजे, त्यामुळे माझं घराणं चालू राहील. जर तो पुत्र तू मला देण्यास तयार असशील तर मी माझी कन्या तुला देण्यास तयार आहे. हे ऐकून अर्जुन ती अट मान्य करतो. त्यानंतर तो पांडव चित्रांगदाशी लग्न करतो. त्या विवाहामुळे अर्जुन तिथे घरजावई बनून 3 वर्ष राहतो. अखेरीस चित्रंगदेच्या पित्याला हवा तसा पुत्र तिला होतो. उलुपीच्या सांगण्यानुसार तो चित्रगंधेशी संबंध ठेवत होता आणि त्यामुळे अर्जुनाची संयम साधना सुधारत होती. वासनाविहीन संभोग केवळ कर्तव्य म्हणून तो चित्रांगदाशी करीत असे आणि म्हणूनच तो शुक्ल ब्रह्मचारीच म्हणजे स्त्रियांच्याबद्दलच्या अत्यंतिक आदरामुळे उत्पन्न होणारं ब्रह्मचार्य राहिलेला होता. शरीराचे भोग आत्म्यापासून दूर कसे ठेवायचे ते अर्जुन तिथे शिकला. शरीराच्या सर्वच भोगात आत्मा भाग घेत नाही अशी जीवन पद्धती तो जगण्यास सुरुवात करतो आणि तो तिथे शिकतो म्हणून सुरुवात करतो. अखेरीस तो चित्रंगदेला एक शेवटचं प्रेमाचं आलिंगन देतो. तिचा आणि त्या परिवाराचा निरोप घेतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. पुन्हा त्याची भटकंती आरंभ करतो. अशा रीतीने आदी पर्वातील अर्जुन वनवास पर्वाचा 216वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 217वा. अर्जुन वनवास पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, त्यानंतर तो पराक्रमी अर्जुन दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रांकडे निघतो. त्या विविध तीर्थक्षेत्री अनेक विरक्त साधू राहत असलेले तो पाहतो. त्या प्रदेशाभोवती आणखीन 5 असे भाग असतात जिथे प्रभावी वैराग्यपूर्ण तपस्या करणारे साधू लोकही होते. परंतु त्या 5 नद्यात कोणीही स्नान करण्यात जात नसे. स्नानासाठी ते निषिद्ध समजलं जात होतं. त्यांची नावं अशी आहे: अगस्त्य, सौभद्र, पौलोम, करमधम आणि भारद्वाज. त्या सगळ्यांची मोठी ख्याती होती यज्ञकर्मासाठी. विशेष करून अश्वयज्ञासाठी त्या जागा सर्वमान्य होत्या. तिथे अर्जुन पाहतो की त्या तीर्थक्षेत्री कोणीही जात नाही. त्याला त्याचं कारण समजून घ्यावंसं वाटलं. त्यांनी विचारलं तेव्हा त्याला समजलं की त्या पाण्यात खूप मोठ्या मगरी राहतात. जर कोणी त्यात स्नानासाठी उतरलं तर त्या त्याला खाऊन टाकतात. वैशंपायन आता पुढे सांगतात, ते ऐकल्यानंतर तो महापराक्रमी पांडव त्या जागा पाहण्यासाठी जातो. सगळे त्याला ताकीद देतात पण तो काही मानत नाही. प्रथम तो सौभद्रच्या पाण्याकडे जातो. तो त्या पाण्यात स्नानासाठी शिरतो. तिथे खाली असलेली एक प्रचंड आकाराची सुसर वर येते आणि त्याला पकडते. त्या सरशी तो पराक्रमी कुरु राजपुत्र मोठ्या शिताफीने त्या सुसरेला एका हाताने उचलून त्या नदीच्या किनाऱ्यावर फेकतो. तसं होताच किनाऱ्यावर पडलेल्या त्या सुसरीचं एका सुंदर बाईत रूपांतर होतं. ती अप्सरेसारखी सुंदर असते. ते पाहून तो कुंतीपुत्र आश्चर्यचकितच होतो. आता त्याला तिची भीती वाटत नाही. तो तिला विचारतो, तू सुंदरी कोण आहेस? तू अशी पाण्यात सुसरीच्या रूपात का वावरत आहेस? तू अशा रीतीने या साधूंना का खात असतेस? असं कृत्य तुला करवतं तरी कसं? त्यावर ती म्हणते, मी एक अप्सरा आहे. सुसरीच्या रूपात इथे राहत असते. माझं नाव वर्गा असं आहे. आम्ही 4 जणी इथे पाण्यात सुसरीच्या रूपाने राहतो. आम्ही सगळ्यात अशाच देखण्या आहोत. आमच्या मनात येईल ते करण्याची सिद्धी आमच्याकडे आहे. एकदा आम्ही 4घी जणी कुबेराकडे जात होतो. वाटेत आम्ही एक सुस्वरूप तेजस्वी परंतु व्रतस्थ अशा ब्राह्मणाला पाहतो. तो एकटाच वेदांचा अभ्यास करत होता. तो ज्या जंगलात होता त्या संपूर्ण जंगलावर त्याच्या तेजाची प्रभावळ पसरलेली होती, जसं सूर्य आकाशाला उजळवतो. त्याला पाहिल्यावर आम्हाला त्याची तपस्या मोडण्याचा मोह झाला म्हणून आम्ही इथे उतरलो. मी आणि माझी मैत्रीण सौरवेयी, समीची, बुबुदा आणि लता त्या ब्राह्मणाजवळ गेलो. त्याला मोहित करण्यासाठी आम्ही सुरेल आवाजात गाणी गायला लागलो. परंतु त्या तपस्व्याने एकदासुद्धा आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्याची ती त्राटक ध्यानस्थता किंचितही ढळली नाही. फक्त क्रोधाने तो आमच्या कारवया पाहत होता. नंतर त्यांनी आम्हाला शाप दिला की आम्ही सुसरी बनून 100 वर्ष राहू. अशा रीतीने आदी पर्वातील अर्जुन वनवास पर्वाचा 217वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 218वा. अर्जुन वनवास पर्व पुढे चालू.
वैशंपायन आता पुढे सांगतात की ती वरगा सांगत राहते, त्या शापामुळे आम्ही सगळ्याजणी फार दुःखी झालो. आम्ही त्या ब्राह्मणाची क्षमाही मागितली. त्याला म्हणलो देखील की अहो तपस्वी, आम्हाला आमच्या सौंदर्याचा माज आला होता आणि म्हणून आम्ही ही चूक केली आहे. आमची दुसरी कोणतीही इच्छा नव्हती. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण ह्यातून तुम्ही आमची कृपया सुटका करावी. तुमच्यासारख्या ऋषितुल्य ब्राह्मणाला त्रास झाला ह्याचं आम्हाला आत्ता दुःख होत आहे. तुम्ही जाणताच की स्त्रीला तिच्या वासना माफ असतात आणि त्यासाठी ती जे करेल ते सगळं क्षम्यच असतं. म्हणून कृपया आम्हाला आता वाचवा. असा जीवघेणा शाप आम्हाला देऊ नका. असं सांगतात की ब्राह्मण क्षमाशील असतो, छोट्याशा चुका माफच करतो, तो सदैव स्नेहपूर्ण असतो. ते खरं आहे हो. श्रेष्ठ लोक कनिष्ठांना नेहमीच क्षमेच्या दृष्टीने पाहतात, त्यांना सुधारायला वाव देतात. म्हणून तुम्ही कृपया एक वेळ आम्हाला माफ करा. आम्हाला आमच्या कृत्याचा आत्ता पश्चात्ताप झालेला आहे. वैशंपायन पुढे सांगतात, ते त्यांचं काकुळतीने केलेलं अर्ज ऐकल्यानंतर तो दयाशील ब्राह्मण थोडासा शांत होतो. आपण जरा जास्तच कठोर झालो असं त्याला समजलं. लहान मुलं खोड्या काढतात तसा हा निष्पाप प्रकार होता हेही तो समजतो. त्यामुळे त्याला त्या 5 अप्सरांची दया येते आणि तो म्हणतो, 100 आणि 1000 हे शब्द रूपकात्मकरित्या अनंत असंच निर्देशिवतात. परंतु मी मात्र 100 वर्ष 100 या अर्थीच बोललेलो होतो. म्हणून तुम्ही फक्त 100 वर्षच सुसरी बनून राहणार आहात आणि ह्या पाण्यात उतरणाऱ्यांना खाणार आहात. कारण मी एकदा बोललो का ते घडणार यात शंका नाही. 100 वर्षानंतर तुम्हाला इंद्र माणसाच्या अंशावतारात येईल आणि मुक्त करील. परंतु ह्या पाण्याच्या तीर्थाला नारीमुक्ती तीर्थ असं म्हणून ओळखलं जाईल. वैशंपायन पुढे सांगतात, त्याने ते सांगितल्यानंतर आम्ही त्यांना वंदन केलं आणि प्रदक्षिणाही केल्या. तिथून मोठ्या जड अंतःकरणाने आम्ही विचार करत होतो केव्हा तो इंद्राचा अंशावतार आम्हाला भेटणार आणि आम्हाला आमचं मूळ रूप मिळणार. अशा प्रकारे विचार करत असताना आम्ही जात असताना आम्हाला नारद मुनी दिसतात. त्यांना पाहिल्यावर आम्हाला थोडंसं बरं वाटलं, कारण ते काहीतरी मार्ग त्यातून सांगतील अशी आशा उत्पन्न झाली. त्यांना भेटून आणि वंदन करून आम्ही आमची कथा व्यथा त्यांना सांगितली. आम्ही लाजत शरमेने चूर झालेल्या त्यांच्यापुढे उभ्या राहिलो. ते आम्हाला बोलले, दक्षिणेत असलेल्या समुद्राजवळ पवित्र पाण्यांची 5 तीर्थक्षेत्र आहेत. अतिशय प्रसन्न अशा त्या ठिकाणी तुम्ही त्वरेने जा. तिथे तुम्हाला त्या पाण्यात तुम्ही असताना तो माणूस भेटेल जो तुमचं मूळ रूप तुम्हाला परत मिळवून देईल. नारद मुनींच्या त्या वाणीप्रमाणे खरोखरच आज 100 वर्षांनी माझी सुटका झालेली आहे. परंतु अजून माझ्या 4 मैत्रिणींना मुक्ती मिळवायची आहे. कृपया तुम्ही त्या जलाशयात जाऊन स्नान करा, म्हणजे त्या तुम्हाला तिथे भेटतील जशी मी भेटले. त्यांना मुक्त करा, कारण आमचा शिक्षेचा काळ संपलेला आहे. वैशंपायन पुढे सांगतात की त्याप्रमाणे अर्जुन त्या प्रत्येक तीर्थक्षेत्री जाऊन त्या इतर 4 अप्सरांना सुद्धा त्यांच्या शापातून मुक्त करतो आणि त्यानंतर त्याला त्याच्या दुसऱ्या पत्नीची आठवण येऊ लागते. तो पुन्हा मणिपूरला जाण्याचं ठरवतो. तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचा मुलगा तिथे राजगादीवर बसलेला आहे. त्या राजपुत्राचं नाव ठेवलेलं असतं बभ्रुवाहन. ते पाहून त्याला फार आनंद होतो. तिथे चित्रांगदा त्याचं स्वागत करते. तिथे थोडे दिवस राहून तो पुन्हा भटकंतीला निघतो. तिथून तो गोकर्ण नावाच्या तीर्थक्षेत्री पोचतो आणि अशा रीतीने आदी पर्वातील अर्जुन वनवास पर्वाचा 218वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 219वा अर्जुन वनवास पर्व संपलं. वैशंपायन सांगतात, त्यानंतर अर्जुन एकामागोमाग एक अशी पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावरील सगळी तीर्थक्षेत्र पाहतो. विभत्सू म्हणजे अर्जुन प्रभास नावाच्या पवित्र स्थळी, जे आल्हाददायक आहे, तिथे अदृश्य रूपात येतो. तिथे त्याचा आत्तेभाऊ कृष्ण समजतो की विभत्सू आलेला आहे. तसं तो त्याला भेटण्यासाठी तिथे येतो. कृष्ण आणि अर्जुन तिथे भेटतात. ते एकमेकांना कडकडून मिठी मारतात. बऱ्याच काळानंतर त्यांची व्यक्तिशः भेट होत होती, जसे नर आणि नारायण भेटले. वसुदेव त्याची आणि विभत्सू कृष्णाची वास्तुपुस्त करतात. कृष्ण त्याला विचारतो, असा एकटाच काय भटकंती करत आहेस? त्यावर अर्जुन त्याला सगळा वृत्तांत सांगतो. त्यात आलेले अनुभवही सांगतो. ते ऐकल्यानंतर दामोदर त्याला म्हणतो, असं होणार हे ठरलेलंच होतं. तिथे ते खूप मजा करतात.
प्रभासनंतर तो पांडव आणि कृष्ण रैवातक नावाच्या पहाडाकडे जातात. तिथे थंड हवामानाचा अंदाज भोगतात. कृष्णाच्या आज्ञेनुसार तो संपूर्ण पहाड अर्जुनाच्या स्वागतासाठी सुंदर प्रकारे सजवला होता. तिथे खाण्यापिण्याची भरपूर व्यवस्था केलेली असते. तिथे नट आणि नट्यांचे कार्यक्रम सादर केले जातात. अर्जुनाच्या करमणुकीसाठीचा फक्त. तिथे अर्जुन खूप मजा करतो कृष्णाच्या संगतीत. तिथे त्यांच्याकरता एक छानदार बिछाना त्याच्यासाठी मुद्दाम तयार केलेला असतो आणि त्यावर अर्जुन कार्यक्रम झाल्यावर निसतो. त्यावेळी सुमधुर पार्श्वसंगीत वाजवलं जात होतं. त्या सगळ्यातून अर्जुनाला ते वृष्णी त्याच्यावर किती प्रेम करतात तेही जाणवतं. त्यानंतर सोन्याने मढवलेल्या रथातून तो कृष्णाच्या द्वारका नगरीतील वाड्यात येतो. द्वारका यादवांची राजधानी असते. तिथली सुंदर रचना असलेली लहान आणि मोठी घरं तो त्यावेळी पाहतो. अरे जनमेजया, अर्जुनाच्या स्वागतासाठी सगळी द्वारका नव्या नवरीसारखी सजवलेली होती. ते सगळं प्रेक्षणीयच होतं. त्याला पाहण्यासाठी त्या नगरीतील सगळी माणसं, लहान थोर, बायका, मुलं, तरुण, वृद्ध असे सारे रस्त्यावर ओतून आल्यासारखेही वाटत होते. जागोजागी गुढ्या उभारून त्याच्या स्वागताची व्यवस्थाही केलेली होती. सगळी माणसं, बाया, बापडे एकत्र मिसळून तिथे त्याला पाहण्यासाठी आलेले होते. अधूनमधून बारकी पोरं टोरंसुद्धा आपली डोकी काढून तो प्रसंग आणि तो अर्जुनाच्या मिरवणुकीचा सोहळा पाहत होती. त्यात भोज लोक मोठ्या प्रमाणात होते. त्याशिवाय वृष्णी आणि अंधक अशा विविध घराण्याचेही लोक होते. अर्जुनाला पाहण्यासाठी ते तिथे आले होते आणि अशा रीतीने धनंजयाचं स्वागत मोठ्या दिमाखात झालं. रथातून उतरल्यानंतर अर्जुन सगळ्यांनाच अभिवादन करतो. मोठ्यांना मोठ्यांचा आणि लहानांना लहानांचा असं तो वंदन करतो. एकमेकांना आलिंगनही देतो. त्यानंतर ते सगळे कृष्णाच्या खाजगी वाड्यात येतात. रत्नजडीत असा सुंदर प्रकारे सजवलेला तो वाडा प्रेक्षणीयच होता. त्यानंतर त्याला दिलेल्या दालनात तो विश्रांती करता जातो. तिथे तो बरेच दिवस कृष्णाबरोबर राहतो. अशा रीतीने आदिपर्वातील अर्जुन वनवास पर्वाचा 219वा भाग इथे संपलेला आहे. आणि ह्याच 219व्या भागाबरोबरच महाभारत आदिपर्व खंड 4 संपूर्ण होत आहे.